विधानसभा निवडणुकांमध्ये आपण आपला जो लोकप्रतिनिधी निवडतो तो विधानसभेमध्ये जाऊन प्रश्न मांडण्यासाठी म्हणजे आपल्या ज्या काही समस्या आहेत, आपले प्रश्न आहेत, मतदारसंघाचा विकास आहे, त्या संदर्भात त्या लोकप्रतिनिधीने विधानसभेमध्ये जाऊन बोललं पाहिजे, त्या समस्या सोडवून घेतल्या पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजेत, ही आपली अपेक्षा असते. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधीचा अभ्यास पाहिजे, हुशारी पाहिजे, प्रश्नांची जाण पाहिजे, विकासाची तळमळ पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो लोकप्रतिनिधी व्यसनांच्या आहारी गेलेला नसावा. कारण जो लोकप्रतिनिधी व्यसनांच्या आहारी जातो त्याचं लक्ष या कुठल्याच गोष्टींकडे नसतं, तो फक्त नशेतच असतो. आणि मग असे लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्या मतदारसंघाची कशी वाताहत होते हे आपल्याला पाहायला मिळतं. जे आपल्या आजूबाजूचे विधानसभा मतदारसंघ आहेत ते झपाट्याने पुढे जात असताना, विकसित होत असताना आपला मतदारसंघ मात्र अविकसित राहतो. आणि म्हणूनच जे चांगले गुण लोकप्रतिनिधीमध्ये आहेत, विधानसभेमध्ये जाऊन जे बोलणारे आहेत, आवाज उठवणारे आहेत, प्रश्न सोडवून घेणारे आहेत, अशाच लोकप्रतिनिधींना निवडून देणं हे गरजेचं. म्हणजे खरं तर सुज्ञ लोकांनी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दौलत दरोडा हे 4 वेळा निवडून गेलेले आहेत. 20 वर्षामध्ये विधानसभेची अनेक अधिवेशनं झाली, मात्र कुठल्याही अधिवेशनामध्ये दौलत दरोडा यांनी एखादा प्रश्न विचारून त्यावर भाष्य केलं किंवा विधानसभेमध्ये एखाद्या प्रश्नावर ते बोललेत किंवा अनेक गोष्टी असतात त्यावर मुद्दे मांडण्याची, भाषण करण्याची संधी असते. अशा वेळेस दौलत दरोडा कधी बोललेत, त्यांनी चर्चा केली, कुठला प्रश्न अधिवेशनामध्ये सोडवून घेतलाय, असं 20 वर्षात कधीही झालेलं नाहीये. त्यांनी कधीही अधिवेशनामध्ये गांभीर्याने भाग घेतलेला नाही. खरं तर त्यांचा 20 वर्षाचा कालावधी होता, 4 वेळा ते निवडून आले होते. पांडुरंग बरोडा हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, ते एकदाच निवडून गेले होते. म्हणजे 5 वर्ष ते विधानसभेमध्ये होते. विधानसभेत असताना त्यांनी अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडले, सोडवून घेतले. अगदी तालिका सभापती पदावरही त्यांनी प्रभावीपणे काम केलं. अनेक प्रश्न त्यांनी अधिवेशनामध्ये विचारून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे त्यांचे प्रयत्न त्या 5 वर्षातील ते वाखाणण्याजोगे होते. आदिवासी आमदार अधिवेशनामध्ये कसे बोलतात किंवा कसे प्रश्न मांडतात, कशी भाषणं करतात, आपले प्रश्न कसे सोडून घेतात, याचं आदर्श उदाहरण म्हणजे सुनील भुसारा आणि राजेश पाटील. जे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातले सुनील भुसारा हे दौलत दरोडा यांच्या बरोबरीनंच विधानसभेमध्ये होते. राजेश पाटील ही त्यांच्याच बरोबर विधानसभेमध्ये होते. खरं तर या दोघांची पहिलीच टर्म, दौलत दरोडा ही त्यांना सिनियर, त्यांना त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास असायला हवा होता. मात्र या दोघांनी कमाल करून दाखवली. आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने प्रश्न मांडले त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे 5 वर्षात जेवढी अधिवेशनं झाली त्या अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी 2-2 वेळेस यांनी बोलण्याची संधी ही साधून घेतली. खरं तर हे दोन्ही आमदार विरोधी पक्षातले, सुनील भुसारा हेही विरोधातले असूनही सत्ताधारी त्यांना बोलायला द्यायचे, कारण त्यांची मांडणी अभ्यासपूर्ण असायची, प्रश्नांचं गांभीर्य असायचं, विकासाची तळमळ असायची. आणि म्हणून राजेश पाटील आणि सुनील भुसारा यांनी जशी अधिवेशनं गाजवली, आपले प्रश्न सोडवून घेतले, तसं दौलत दरोडांना जमलं नाही. म्हणजे दौलत दरोडा 4 वेळा आमदार होऊनही, 20 वर्ष विधानसभेत जाऊनही त्यांना आपला प्रभाव पाडता आला. म्हणजे आता ते 7व्यांदा निवडणुकीला उभे आहेत. निवडणुकीला प्रचाराला जाताना त्यांनी जरा मतदारांना त्यांनी केलेली भाषणं दाखवावीत, त्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची झालेली सोडवणूक ही जनतेला दाखवावी, म्हणजे जनतेला कळेल की आपला आमदार नेमकं अधिवेशनामध्ये जाऊन काय करतो. एकही प्रश्न न विचारणारा, एकदाही भाषण न करणारा, कोणत्याच प्रश्नाचं गांभीर्य नसणारा आणि एकाही विकास कामावर कधीही न बोलणारा, म्हणजे फक्त ठेकेदारांसाठीच पत्र देणं ही त्यांची खासियत, पत्र देऊन काम मंजूर करणं ही त्यांची दुसरी खासियत,
तर काम मंजूर झाल्यानंतर ते करून न घेता त्याची बोगस बिलं काढणं ही त्यांची प्रमुख खासियत. आणि त्याच्यामुळे हा मतदारसंघ विकासापासून दूर राहिला. ज्या उमेदवाराला विधानसभेमध्ये जाऊन बोलता येईल, आपले प्रश्न मांडता येतील, आपल्या भागाचा विकास करता येईल, अशाच लोकांना निवडून देणं गरजेचं असतं. आता दौलत तरोडा यांनी जर 20 वर्षामध्ये एकही प्रश्न विचारला नसेल, एकही भाषण केलं नसेल, कुठल्याही विषयावर ते गांभीर्याने बोलले नसतील, तर त्यांना मतदान का करावं असा प्रश्न सुज्ञ मतदारांनी त्यांना विचारला पाहिजे.